4 षटकांची लढत असेल. मोठागाव विपक्षी चिकनगरचा सामना आपण पाहतो. 4 षटकांची लढत असेल. टॉस जिंकलाय तो चिकनगर संघानं आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय ते मोठागाव संघाला. स्वर्गीय पिंट्या 11 40+ क्रिकेट संघ मोहिले आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. मोहिली 40+ चषक 2024 परवा आपण पाहतोय आणि दुसऱ्या फिरतीत दुसरा सामना आपण पाहतोय तो मोठागाव विपक्ष चिकनगर. सलामीची जोडी आपण पाहतोय. कल्याण डोंबिवलीची आन बान शान लिजन क्रिकेटपटू निलेश म्हात्रे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नितीन भोईर. गोलंदाज सज्ज होतात. विक्रम भोईर येत आहेत. गेम इज ऑन. लेट्स प्ले. स्ट्राइक एंडला निलेश म्हात्रे. गोलंदाज तयार. विक्रम भोईर. रडमोड विकेट. ऑन साइडला पहिला चेंडू भिरकावून दिला. टोस केला. निलेश म्हात्रेच्या बॅट मधनं आलाय हा चौकार. 4 धावा. चार षटकांच्या लढतीमध्ये पहिलं षटक फार महत्वाचं होतं. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला चेंडू निलेश म्हात्रेने ठोकलाय चौकार आणि सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद 4. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. ऑन साइडला 4 ऑफ साइडला आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक. गोलंदाज तयार. राटा मोहूर्द विकेट. फुल टॉस चेंडू भिरकावून दिला. पुन्हा एकदा ऑन साइडला. पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे मात्र सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद 8. पहिले 2 चेंडू चौकार ठोकलेत फलंदाजानं. तर आदरणीय सिंगसेट यांचं व्यासपीठावर आगमन झालं. आयोजकांच्या वतीनं मोहिली 40+ वतीनं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बिनबाद 8. सुरुवात दमदार झाली आहे. आता मात्र इथं विक्रम भोईरला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वाचं असतं. फलंदाजांना संधी असते. गोलंदाजांना थोडंसं दडपण असतं. मात्र इथं दडपणाला झुगारून इथं गोलंदाजी करावी लागेल. निलेश मात्र चांगली फलंदाजी करतायत. बिनबाद 8. खोलट टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला खेळतायत. आता मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला. सिंगल आले. धावसंख्या 9 वर पोहोचते. 2 दिग्गज संघ आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतो मोठागाव संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चिकनगर संघ. तर आदरणीय वासुदेव दादा गोंधळे यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय मोठागाव संघ. मागच्या वर्षी आपण 4 दिवस ही स्पर्धा पाहिली. अतिशय चांगलं आयोजन होतं आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता मोठागाव संघ. जे गावदेवी 40+ मोठागाव संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला होता. 9 धावा आपण पाहतो धावफलकावर. नितीन भोईर स्ट्राइक एंडला. बिनबाद 9. विक्रम भोईर. राटा मोहूर्द विकेट. इथे मात्र ऑफ साइडला खेळतात. चेंडू डोक्यावरनं भिरकावला क्षेत्ररक्षकाच्या. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचली आहे 11 वर. 11 धावा आपण पाहतो धावफलकावर. 4 षटकांच्या लढतीमध्ये सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद 11ची दमदार सुरुवात. नितीन भोईर आणि निलेश म्हात्रे 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर. एका बाजूला आपण पाहतो निलेश म्हात्रे, नितीन भोईर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हरेश केने आणि विक्रम भोईर. हे 2 दिग्गज. 2 दिग्गज या 2 संघांमधनं आपण पाहतो 2 चांगले अष्टपैलू क्रिकेटपटू. इथं मात्र समोर खेळलेत. चेंडू पडतो मॅटलँडमध्ये. दुसरीचा नक्कीच प्रयत्न केला जातो. कदाचित तिसरीचाही प्रयत्न करू शकतात. निलेश म्हात्रेने होकार भरलाय आणि चेंडू फेक बघा कुठे केली जाते. 3 धावा आल्या धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. पॉवर प्लेचा योग्य वापर केला जातो तो फलंदाज निलेश म्हात्रे नितीन भोईरच्या माध्यमातून. बिनबाद 14 अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय. दोन ऑफिशियल पंच आपण पाहतो. दशरथ सुरकादे मॅन फ्रॉम दावडी आणि संदीप बाने मॅन फ्रॉम आडिवली. 2 अनुभवी पंच आपण पाहतो या स्पर्धेसाठी लाभलेत. बिनबाद 14. विक्रम भोईर पुन्हा एकदा तयार. राटा मोहूर्द विकेट. स्ट्रायगनला निलेश म्हात्रे.
गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळलाय आणि शेवटच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बिनबाद 14 धावा. सुरुवात दमदार झाली आहे. एकही गडी गमावलेला नाही मोठा गाव संघाने. जमेची बाजू असेल. आता मात्र षटक क्रमांक दुसऱ्यावर आपण पाहतो. दुसरं षटक कोणता गोलंदाज हाताळतो ते पाहावं लागेल, कारण पहिल्या षटकात सुरुवात चांगली झाली. मोठा गाव संघाची 14 धावा आल्यात. हरीश केने येत आहेत. हरीश केने येतात दुसऱ्या षटकामध्ये. बिनबाद 14. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. स्ट्रायकला नितीन भोईर. बिनबाद 14 धावा. दुसऱ्या फेरीतली दुसरा सामना आपण पाहतो मोठागाव विपक्ष चिकनगर. षटक क्रमांक पहिला इथं संपन्न झालाय. धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 14 धावा. हरीश केने राठा मोहर विकेट. फक्त दिशा दिल्या, फटका फसलाय आणि इथे झेल सुटलाय. सहज सोपा झेल होता. झेल सुटलाय तोपर्यंत सिंगल आली आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता नितीन भोईरांचा. सिंगल आली. धावसंख्या 15 वर पोहोचती आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असताना मात्र सातत्याने क्षेत्ररक्षणात बदल करावा लागत असतो. आपण पाहत असतो क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकांना डोकेदुखी, गोलंदाजासाठी डोकेदुखी आपण पाहत असतो, कारण क्षेत्ररक्षणात एक डावखुरा आहे, उजव्या हाताचा फलंदाज, त्यामुळे सातत्याने बदल करावा लागतो. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. स्वर्गीय पिंट्या 11 40+ मोहिली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. मोहिली 40+ चषक 2024 पर्व आपण पाहतोय. हरीश केने राठा मोहर विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. डॉट बॉलची समाप्ती होते. दोन दिग्गज एकमेकांसमोर. एका बाजूला निलेश म्हात्रे, दुसऱ्या बाजूला हरीश केने. गुड बॉलिंग, कमबॅक केले जाते. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. या षटकात आतापर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळतात गोलंदाज हरीश केने. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते विक्रम भोईर. धावा आल्या 14. त्यानंतर आपण पाहतो या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाज हरीश केनेनं आणि लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. तीन चेंडू निलेश म्हात्रे सारख्या फलंदाजाला इथं 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिल्या षटकात 14 धावा जरूर आल्या. एकही गडी गमावला नव्हता. मात्र या षटकामध्ये हरीश केने चांगली गोलंदाजी करतात. कमबॅक केलं जातं हरीश केनेच्या माध्यमातून. निलेश म्हात्रे सारख्या फलंदाजाला लागोपाठ 3 चेंडू निर्धाव. आता मात्र सरसावले. 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर निलेश म्हात्रेच्या बॅटमधनं मोठा फटका आलाय. बघा पंच डिसिजन सांगतील. आयोजक जायचं मैदानात. आयोजक सांगतील, आयोजक आणि पंच चर्चा करतील. जा ना पंचांची बोला, तुम्ही आयोजक आहात. हा, ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने तुमचं ठरलेलं असेल त्या पद्धतीने पंचांची चर्चा करा आणि डिसिजन द्या. बघा आयोजकांनी आणि पंचांनी डिसिजन घेतलाय, चौकार दिलाय. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. 3 चेंडू लागोपाठ निर्धाव गेल्यानंतर निलेश म्हात्रेच्या बॅटमधनं चौकार आलाय. धावसंख्या 19. नवीन चेंडू द्यायचा आहे. बघा नवीन चेंडू द्या, आयोजकांना विनंती असेल.
बघा पंचांकडे 2 चेंडू दिलेत. आलाय चौकार. 19 धावा. आता मात्र फटका फसला. जेलची शक्यता निर्माण झाली. चेंडू पडतो नो मध्ये. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील, कदाचित तिसरीचाही प्रयत्न करू शकतात. मात्र इथे क्षेत्ररक्षक स्वतः सांगतात की घोषित स्वरूपात जर चेंडू जात असेल, भिंतीला लागत असेल तर चेंडू अडवण्याची गरज नसेल. धावा आल्यात त्या 2. जर भिंतीला चेंडू लागला असेल तर 2च धावा. आणि बाहेरच्या दगडाला किंवा कशाला लागला असेल तर एकूण 3 धावा. जा काशीनाथ दादा जा. भिंतीला लागला असेल तर 2. मात्र चेंडू जर अडला असेल मैदानाच्या आत तर धावून जितक्या घेतल्या जातील तितक्या ग्राह्य धरल्या जातील. बघा आयोजकांना विनंती असेल, स्पर्धा तुमची आहे, लक्ष ठेवा आणि सीमारेषेवर थांबा. लक्ष द्या, तुम्ही आयोजक आहात, जबाबदारी असते आपली, स्पर्धा आपली असते, आपल्याला बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. धावा किती दिल्यात पंचांनी? संदीप 2. धन्यवाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो मोठागाव संघाची प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बिनबाद 21 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या 14 आणि या षटकाचा जर विचार केला तर हरेश केनेने या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलाय. अरुण भोईर येतात, विक्रम भोईर यांचे बंधुराज. पहिलं षटक मागरे राहिलं 14 धावांचं, मात्र हरेश केनेने कमबॅक केलं, फक्त 7 धावांचं षटक हाताळलं. 2 षटकं संपली आहेत. बिनबाद 14 धावा 21 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अरुण भोईर राईट नंबर ऑन द विकेट. बिनबाद 21. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला. गुड बॉलिंग, मात्र सिंगल आली आहे. धावसंख्या 22 वर पोहोचली आहे. निलेश मात्री चांगली फलंदाजी करतात, सहकारी त्यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतात. सिंगल आल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती 22 वर. 4 षटकांच्या लढतीमध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर किती धावसंख्या नोंदवतोय मोठागाव संघ ते पाहायचं आहे. बिनबाद 22 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ 3. निलेश मात्रे स्ट्राईक एंडला. आतापर्यंत 3 चौकार ठोकले त्या फलंदाजांना, सलामीला आलेत. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. फलंदाज थोडेसे सफल झाले होते. ऑफ स्टंपला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अरुण भोईर हुशार गोलंदाज, अनुभवी आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित 22 धावा. अरुण भोईर पुन्हा एकदा तयार. राईट नंबर ऑन द विकेट. आता मात्र ऑन साईडला खेळलेत, फटका फसलाय. जाळ विणलं होतं चिकनगर संघाने, त्या जाळ्यामध्ये फसला फलंदाज निलेश. मात्र बिग विकेट. क्षेत्ररक्षक होते बंडू भोईर आणि ज्या विकेटची गरज होती चिकनगर संघाला ती विकेट प्राप्त केली. गोलंदाज आपण पाहतोय अरुण भोईरना. बिग विकेट. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 22 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतो तुषार भोईर येतात. 22 धावांची भागीदारी आपण पाहिली. पहिल्या विकेटसाठी निलेश मात्रेने नितीन भोईर दरम्यान. निलेश मात्रे बाद झालेत. मोठा अडसर दूर केला गोलंदाज अरुण भोईरनं. बंडू अकरा चेंडूंमध्ये 15 धावांचं योगदान दिलं. 3 चौकार ठोकले.
मात्र चेंडू ऑनसाईडला भिरकवण्याचा प्रयत्न करत असताना सीमारेषेवर अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेला. पहिला धक्का बसला मोठा गाव संघाला. 22 या धावसंख्येवर तुषार भोईर येतात नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. आणि ज्या विकेटची गरज होती चिकनकर संघाला ती विकेट प्राप्त करून दिले गोलंदाज अरुण भोईरनं. गुड बॉलिंग तुषार भोईर स्ट्राईक एंडला. 1-22. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलाय चेंडू. डॉट बॉलची समाप्ती होते. पहिल्या षटकात 14 धावा जरूर आल्या. दुसऱ्या षटकामध्ये हरीश केनेनं काय गोलंदाजी केली. 7 धावांचं षटक हाताळलं आणि या षटकामध्ये आपण पाहतोय अरुण भोईर चांगली गोलंदाजी करतात. डॉट बॉल पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळले. अपील केलं जात आहे. पंच मात्र तसं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थगित 22 धावा. पहिल्या षटकात 14 धावा आल्या. हरीश केनेनं 7 धावांचं षटक हाताळलं आणि अरुण भोईर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात. गुड बॉलिंग पुन्हा एकदा तयार. फ्रंटफुटला आले. ऑफसाईडला खेळतात. गुड फिल्डिंग. चेंडू पॅक केली जाते मात्र तुषारचं कौतुक करावं लागेल. वेगाने पुढे सरकले. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने साधले जाते. धावा आहेत त्या 2. धावसंख्या पोहोचली होती 24 वर. षटक क्रमांक आपण पाहिलं. तिसरं 3 षटक इथे संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. पहिल्या षटकात गोलंदाज होते विक्रम भोईर. धावा खर्च केल्या 14. दुसऱ्या षटकात गोलंदाज होते हरीश केने. धावा खर्च केल्या फक्त 7. आणि अरुण भोईरनं काय गोलंदाजी केली आहे. 3 धावांचं षटक हाताळलं आणि महत्वाचा गडी बाद केला. 3 षटकं संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. चोवीस धावा 24. स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली 40+ क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. मोहिली 40+ चषक 2024 पर्व स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय तो मोठा गाव विपक्ष चिकनगर. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 24 धावा. शेवटचं षटक मार्गाचं स्लॉग ओव्हरचं षटक. इथून या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल टीम मोठा गाव संघासाठी. कमीत कमी 10, 12, 15 धावा. जितक्या धावा येतील तितक्या चांगल्या असतील पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये तर धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न मोठा गाव संघ करू शकतो. शेवटचे षटक मार्गस्थ गोलंदाज तयार नरेंद्र पाटील. नितीन भोईर स्ट्राईक एंडला. पहिल्या चेंडूवर धक्का दिलाय. त्रिफळाचीत होतात फलंदाज. 2 धक्के बसलेत आतापर्यंत. धावा आपण पाहतो धाफलकर फक्त 24. सुरुवात चांगली झाली मोठा गाव संघाची. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. एकही गडी गमावला नव्हता. दुसऱ्या षटकामध्ये हरीश केनेनं काय गोलंदाजी केली. 7 धावांचं षटक हाताळलं आणि अरुण भोईरनं तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावांचं षटक हाताळलं. एक गडी बाद केला. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक 2 षटकांमध्ये झालं आणि शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर गोलंदाज नरेंद्र पाटीलने इथं गडी बाद केलाय. 2 बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 24 धावा. विलास येतात नवीन फलंदाज. या 5 चेंडूंमध्ये जितक्या धावा येतील तितक्या धावा धावफलकावर ऍड होतील. त्यानंतर मात्र मोठा गाव संघ त्या धावांचा बचाव डिफेन्स करण्याचा प्रयत्न करेल. मात्र 5 चेंडूंमध्ये धावा येणं गरजेचं असेल टीम मोठा गाव संघासाठी. निलेश मात्र बाद झाले. त्यानंतर आपण पाहतोय थोडासा बॅकफुटला आपण पाहतो मोठा गाव संघ. त्याचं कारण दुसऱ्या षटकातील हरीश केनेची गोलंदाजी आणि तिसऱ्या षटकातील अरुण भोईरची गोलंदाजी. नरेंद्र पाटील राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळलेत. फटका फसला. विक्रम भोईर चेंडू खाली येत आहेत. झेल टिपला जातोय. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 धक्के दिलेत गोलंदाज नरेंद्र पाटीलनं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गडी बाद झालेत आतापर्यंत आपण पाहतोय ते 3 बाद धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 24.
सुरुवात चांगली झाली होती मोठागाव संघाची. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की मोठागाव संघ चांगल्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करेल, मात्र त्या धावसंख्येला लगाम अंकुश लावण्याचं काम दोन गोलंदाजांनी केलं. हरेश केनेने 7 धावांचं षटक हाताळलं आणि अरुणनं फक्त 3 धावांचं षटक हाताळलं. जबरदस्त गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, सांघिक कामगिरी उंचावतो आहे गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ. मागच्या सीझनचा चॅम्पियन संघ आपण पाहतो मोठागाव संघ. 4 दिवसाची स्पर्धा आपण पाहिली होती मोहिली संघाच्या माध्यमातून. त्या स्पर्धेमध्ये याच मोठागाव संघाने चॅम्पियनशिप पटकावला होता. तो संघ थोडासा अडचणीत सापडलाय. नरेंद्र पाटील राटमा विकेट. इथं मात्र ऑफसाईडला खेळतात, क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण, 2 फलंदाज प्रयत्न करतात, तुषार सुरक्षित पोहोचतात, तोपर्यंत धावा येतात त्या 2 धावसंख्या पोहोचते ती 26 वर. 26 धावा आपण पाहतो धाव फलकावर. डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागते, त्याचं कारण गोलंदाजी चांगली होतीये. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये जिथे फलंदाज मोठे फटके मारत असतात, धावांना आकार देत असतात, वेग देत असतात, तिथं मात्र इथं कौतुक करावं लागेल नरेंद्र पाटीलचा. गुड बॉलिंग. आतापर्यंत चेंडू हाताळले ते 4, 2 गडी बाद केलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. ऑफसाईडला खेळतात, चेंडू पडतो नो मॅचलँडमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. इथं दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. कदाचित तिसरीचा प्रयत्न होऊ शकतो का? हरेश पुढे सरकले, पुन्हा एकदा मागे सरकले. त्यांनी पाहिलं धोका संभवतोय, तोपर्यंत धावा आल्या तर फक्त 2 धावसंख्या पोहोचते ती 28 वर. एक चेंडू बाकी असेल, एक मोठा फटका आला तर चौकार आला, षटकार आला तर एक सन्मानजनक धावसंख्या आपण पाहू शकतो. मात्र तसा प्रयत्न हरेश मात्रेला करावा लागेल. धावसंख्या 28. शेवटच्या षटकातील एक चेंडू बाकी असेल. फ्रंटफुटला आले, शेवटचा चेंडू गेला निर्धाव. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथं संपलंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय गावदेवी 40+ मोठागाव संघाने धावा कुठल्या त्या 28 आणि लक्ष ठेवलंय आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघासमोर 29 धावांचं. तर आमचे मान्यवर आदरणीय शेषनाथ सिंग यांचा इथं सन्मान केला जातो. आमचे मुख्य आयोजक संतोषदादा शिंगोळे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर आदरणीय शेषनाथ सिंग यांचा इथं सन्मान केला जातोय. आमचे मुख्य आयोजक आपल्या सर्वांचे लाडके संतोषदादा शिंगोळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथं सन्मान केला जातोय.
पहिलं सत्र इथं संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 4 षटकांमध्ये जे गावदेवी 40+ मोठा संघाने धावा कुठल्या 28 आणि लक्ष ठेवलं आहे गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघासमोर 29 धावांचं. सलामीची जोडी आपण पाहतोय. नेहमीप्रमाणे आपण पाहतोय हरीश केने नरेंद्र पाटील. गोलंदाज विलास. 24 चेंडू 29 ची गरज. तर वासुदेव दादा गोंधळे यांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवली, ऑफसाईडला खेळतात. 2 धावा स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करतात. बिनबाद 2. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं चिकनगर संघानं. पहिल्या षटकात 14 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिलं 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. हरीश केनेने 7 धावांचं षटक हाताळलं. अरुण भोईरनं फक्त 3 धावांचं षटक हाताळलं, गडी बाद केलं. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नरेंद्रनं फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. बिनबाद 2. विलास तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन त्याच पद्धतीने जागा बनवण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची समाप्ती होते. तुम्हाला 29चं रक्षण करायचं असेल, डिफेन्स करायचं असेल तर याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. काही चेंडू निर्धाव टाकावे लागतील, गडी बाद करावे लागतील. गुड बॉलिंग. आता मात्र पुन्हा एकदा जागा बनवली, ऑफसाईडला खेळलेत. पुन्हा एकदा कदाचित 2 धावा येऊ शकतात. 2 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, पुढचा चेंडू निर्धाव, त्या पुढच्या चेंडूवर 2 धावा. बिनबाद 4 धावा. लक्ष छोटं ठेवलंय मोठा कप संघाने, तर लक्षाचा पाठलाग करत असताना बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतोय. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ ठरला होता मोठा गाव संघ. 4 दिवसाची भली मोठी स्पर्धा आपण पाहिली होती मोहिली संघाच्या माध्यमातून आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता मोठा गाव संघ. निलेश मात्र मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते. चेंडू घ्या. आयोजकांना विनंती असेल चेंडू घ्यायचा आहे. विलास तयार. बिनबाद 4. स्ट्रायकरला हरीश केने. गुड फिल्डिंग. हरीश मात्रचं चांगलं क्षेत्ररक्षण, धोका संभावला आणि नरेंद्र पाटीलला इथं धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. पहिला धक्का सांघिक स्वरूपात बसतोय. कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय प्रकाश दादा मात्र मोठा गाव तुम्हाला विनंती करतात आयोजक या दादा व्यासपीठावर आयोजकांच्या वतीनं मोहिली संघाच्या वतीनं आणि संतोष दादा शिंगोळे यांच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत. या प्रकाश दादा आयोजकांच्या वतीने तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करतो, आमंत्रित करतोय. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोष दादा शिंगोळे आणि संपूर्ण मोहिली संघाच्या वतीने प्रकाश दादा मात्रे तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करतोय. या व्यासपीठावर संघटनेचे तुम्ही उपाध्यक्ष आहात आणि आयोजक तुम्हाला इथं मान सन्मान देत आहेत. दादा याच्या व्यासपीठावर. अरे विलास पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले. 30 जागा 23 षटक सातत्याने निवडतायत. इथं मात्र येतात पुन्हा 2 धावा. धावसंख्या पोहोचली होती एका गड्याच्या मोबदल्यात 6. लक्ष ठेवलं मोठा गाव संघाचं 29 धावांचं आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या 6. एक गडी बाद झालाय. विलास राईट आर्म राऊंड द विकेट. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. लो फुलटॉस समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. कदाचित दुसरीचा प्रयत्न करतील. राम वेगाने पुढे सरकतायत. निलेश मात्र चेंडू फेक करेपर्यंत मात्र इथं राम सुरक्षित पोहोचतायत. तोपर्यंत धावा आल्या त्या 2. पहिलं षटक इथं समाप्त होत आहे. पहिल्या षटकात गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते विलास. फक्त 8 धावा खर्च केल्या. मात्र या षटकामध्ये बिनबाद 8 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय. 1 बाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकात आपण पाहिलं गोलंदाज विलास होते. एक गडी बाद केलाय. फक्त 8 धावा खर्च केल्यात. आता मात्र 18 चेंडूने 21 ची गरज. बघा आयोजक सुरेश गोंधळे
कशा पद्धतीने त्यांनी कुत्र्याला बाहेर काढलंय. हातात दगड होता पण त्यांनी मारला नाहीये. भूतदया दाखवली त्यांनी. दगड हातात होता पण मारला नाही. प्रेक्षकांना असं वाटलं असेल की दगड त्याच्या टाकतायत की काय. 1-8. 18 चेंडू 21 ची गरज. गोलंदाज तयार आपण पाहतोय. महेंद्र म्हात्रे ऑन साइडला खेळतात. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. क्षेत्ररक्षक नितीन भोईर वेगाने आलेत. गोड फिल्डिंग चांगले क्षेत्ररक्षक. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने करतात. गणेश भोईरला आपण पाहतोय भरपूर वर्ष रेग्युलर संघासाठी आज एक चांगले यष्टीरक्षक एक चांगले फलंदाज म्हणून त्यांचं नाव लौकिक राहिलं आहे. आज निलेश मात्र रेग्युलरमध्ये खेळत नाही. गणेश भोईर खेळत नाही आहेत. मात्र इथं 40+ माध्यमातून हा संघ नक्कीच चांगली कामगिरी करतो. मात्र आजच्या दिवसात जर विचार केला तर या दुसऱ्या सामन्यामध्ये थोडासा संघर्ष करताना दिसतो मोठा गाव संघ. धावसंख्या पोहोचली होती 9 वर. बॅकफुटला गेले फक्त सन्मान दिलाय. हरेश मात्रे येतात वेगानं. गुड फिल्डिंग. बघा चेंडू पे काय चांगल्या पद्धतीने करतात. फक्त सिंगल येते. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. 16 चेंडू 19 ची गरज. डबल सिंगलला प्राधान्य देतात दोन्ही फलंदाज. फक्त जागा बनवली. इथे मात्र चेंडू कदाचित थांबेल का. हरेश मात्र वेगाने पाठलाग करतात. जेंटल टच फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. राम पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. 4 धावा. आता मात्र 15 चेंडू आणि 15 ची गरज. एक चौकार आला. सामना पूर्णपणे खुला झालाय. मात्र अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले तर उर्वरित 2 षटकामध्ये गोलंदाज प्रयत्न करू शकतात. मात्र इथं राम पाटील चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळतात. गुड फिल्डिंग सुदर्शन म्हात्रे यांना आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. 14 चेंडू 14 ची गरज. दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळतात. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे सामना आपल्या आवाक्यात आलाय. मोठे फटके मारत नाहीये. जोखीम पत्करत नाहीये. जागा बनवली. फटका फसला. हरेश मात्र आले. मात्र त्यांना बीट करून इथं चेंडू 2 धावांच्या स्वरूपात येतो. घोषितच्या स्वरूपात धावा आल्यात त्या 2. चांगल्या पद्धतीने खेळतात. चेंडू द्यायचा आयोजकांना विनंती असेल कारण आयोजक चेंडू मागतायत. पंच चेंडू यायला उशीर होईल त्यापेक्षा चेंडू द्या. पंच मागणी करतात बघा. चेंडू द्या. चेंडू द्या आयोजकांना विनंती असेल. नवीनच चेंडू द्यायचा लक्षात घ्या. ओढचा प्रश्न नाही. आयोजकांनी तुम्हीच सांगितलंय की कोणत्याही क्षणी चेंडू गेला हरवला भिजला फुटला तर नवीनच दिला जाईल. नवीनच द्या कारण नियमांचं पालन आपल्यालाच करावं लागेल. मॅच बॉल आला असेल तर मॅच चालू करा अन्यथा नवीनच चेंडू द्यावा लागेल. 13 चेंडू 12 ची गरज. चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळतायत. गोलंदाज तयार. बघा कशा पद्धतीने हरेश केने फलंदाजी करतात. पुन्हा एकदा 2 धावा येतात. अशा पद्धतीने आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरे इथं संपन्न झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 19. आता षटके उरले 2. चेंडू उरले ते 12 आणि धावांची गरज असेल फक्त आणि फक्त 10. नरेंद्र पाटील लवकर बाद झाले. त्यानंतर आपण पाहिलं फक्त एक चौकार आला राम पाटीलच्या बॅटमधनं. मात्र सातत्याने धावफलक खालता ठेवला 2 फलंदाजांनी. त्यांना माहिती आहे 29चं लक्ष ठेवलं. मोठा का सांगत लक्ष आपण चांगल्या पद्धतीने पार करू शकतो. त्यासाठी त्यांनी कोणतीही जोखीम न पत्करता सातत्याने डबल सिंगलला प्राधान्य दिलं. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. निलेश मात्र येतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. केला जातोय. दोघांनी पाहिलं निलेश मात्र चेंडूवर जात आहेत मात्र थोडासा उशीर करतात. त्यासाठी दोन्ही फलंदाजांनी कॉलिंग व्यवस्थित दिलं. चांगल्या पद्धतीने संवाद साधला. धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती धाव फलकावर 21 वर. 11 चेंडू 8 धावांची गरज. सामना पूर्णपणे आपल्या आवाक्यात आणलाय.
चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज केला होता. निलेश म्हात्रे यांनी फलंदाजांनी पाहिलं चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज करतो. गोलंदाज सन्मान दिला. 2 धावाला धावफलकावर. धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. आता मात्र चेंडू उरलेत ते 11. धावांची गरज असेल 8. सन्मान दिला. जेंटल टच. राम म्हात्रे होते. गुड फिल्डिंग. फक्त सिंगल आली आहे. 10 चेंडू 7 ची गरज. शांत चित्तानं दोन्ही फलंदाज खेळतात. त्यांना माहिती आहे सामना आपल्या आवाक्यात आला आहे. मोठे फटके मारण्याची गरज नाही. सामना जवळ आल्यानंतर कदाचित हरेश केने किंवा राम पाटील एखादा मोठा फटका खेळतील. तोपर्यंत चांगल्या पद्धतीने खेळतायत. फ्रंटफुटला आले. ऑफसाईडला खेळतात. गुड फिल्डिंग. फंबल झाले. चूक झाली तुषारकडनं आणि चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये चेंडू फेकेपर्यंत. इथे मात्र कदाचित तिसरीचा प्रयत्न होऊ शकतो. केला जातोय. लेझी क्रिकेट आपण पाहतोय. तोपर्यंत धावा आता 3. आता मात्र 9 चेंडू आणि धावांची गरज असेल ती फक्त 4. दिशाभर करतात. पंच दशरथ सोरकादे वाईडचा इशारा करतात. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक नाहीये मात्र चेंडू थांबतोय. नितीन भोईर चेंडू उचलतात मात्र अवकाश घेतात. शांत चित्ताने धावतात. त्यांना माहित आहे सामना इथं संपल्यात जमा आहे. धावा आल्यात त्या 2 आणि धावांची बरोबरी झाली. फक्त 1 धाव. विजयापासून 1 धाव दूर चिकनगर संघ. ऑफ साइडला खेळले. फटका फसला. फलंदाज बाद झाले. सतीश म्हात्रे बरोबर बोलतात. मैदानात जाताना बॅट हातात न्यायला हवी कारण लाईव्ह सामने आपण पाहतोय. एक धावेची गरज असेल चिकनगर संघाला. ऑन साइडला खेळतात. फटका फसलाय. कदाचित लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद होतील. झालेत. क्षेत्ररक्षक होते महेंद्र म्हात्रे. हरीश म्हात्रेने एक सुरेख झेल पकडला. महेंद्र म्हात्रेने एक झेल पकडला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज निलेश म्हात्रे. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. जर कमीत कमी 40-45 धावा आल्या असत्या धावफलकावर तर सामन्यात मजा आली असती. 40-45 धावाचा धावफलकार आल्या असत्या पहिल्या सत्रामध्ये मोठ्या गाव संघाच्या माध्यमातून. तर या सामन्यामध्ये खरोखर मजा आली असती. मात्र पहिल्या सत्रामध्ये फक्त 28 धावांवर रोखलं चिकनगर संघानं. 7 चेंडू 1 धावेची गरज. पाच चेंडू 1 धावेची गरज. पाच चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑफ साइडला सामना फिनिश.